सैयारा तू तो भाई रुक जा, ये क्या कर रहा है भाई? सैयारा जैसे हाय मैं मर ही जाऊं जो तुझको। काही लोक प्रधानमंत्रीला भेटून रडतायत। प्रधानमंत्री जी से मुलाकात हुई? हाँ मिली, दर्शन हुआ, उनका दर्शन हुआ जी। नमस्कार किया जब आप यूके दौरे पर आए प्रधानमंत्री जी। थैंक यू सो मच फॉर कमिंग एंड गिविंग अपॉर्चुनिटी। मेरा काही लोक पिक्चर पाहून रडतायत। मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं बातों में तेरी मैं। आणि एक आहे मी ज्याला रडायचं म्हणलं तरी रडू येत नाही। वैसा है मेरा रोना नहीं आता। निब्बा निबड्या आता कुठेतरी शांत झाल्या होत्या तवर तर एक संसर्गजन्य रोग आला सैयारा। आणि हा पिक्चर जेव्हापासून रिलीज झालाय तेव्हा ह्यांच्या मधले दाबून बसलेले किडे फसकन असं वर आलेत। कुठल्या थिएटरचा दरवाजा उघडला की कोणतरी शिमोड गाळीत बसलेला आहे, कोण लाळ गाळीत बसलेला आहे, कोणीतरी येड्यासारखं कपडे फाडतंय, कोणीतरी गांडवासारखं लवचिक शरीर घेऊन असं जमिनीवर लोळतंय। येडी झालीत लोक। जख मारतोय, पर्यावरण वाचवतो, कशासाठी? ही लोक जी पिक्चर पाहून गांडवासारखं लोळतायत त्यासाठी। चित्रपटानंतर एखादा पुरुष जर डसा डसा रडायला लागला कसं वाटेल ते दृश्य? तर माझा मित्र असा रडला असता तर त्याला कचकन बगलाचा वासच दिला असता। बेशुद्धच पाडला असता त्याला तिथंच। अरे काय झालंय रडायला? ती फक्त एक पिक्चरच आहे, त्याला पाहून तुम्ही बेशुद्ध पडायला। काय जर उठत नसेल तर हिला सॉक्सचा वास द्या, हिच्या मागच्या गेलेल्या पिढ्या सहित उठतील। हिचं काय घेऊन बसलाय? कोणची युवा पिढी जी पिक्चर बघून बेशुद्ध पडती? एवढे लोक बेशुद्ध पडतायत म्हणल्यावर मला वाटलं स्टोरी मध्ये काय तर वेगळं असेल, पण नाही। काय आहे, एक क्रिश कपूर नावाचा पोरगा असते, ती गिटार खाजीत बसलेला असते। एक वाणी भातराज नावाची पोरगी असते जी गाणं बिणं लिहित असते। असं पुढचं स्टोरी तुमचं तुम्ही जाऊन बघा। काही लोक सलाईन लावून पिक्चर बघायला जात आहेत। एवढंच बीपी उठतंय तर जख मारा पिक्चर बघायला जातो का? आणि या सगळ्यामध्ये एक पुरुष असं कोणतं प्रकरण होतं की त्याला अशी कोणती ह्याची गर्लफ्रेंड होती जी ह्याच्या थोबाडावर थुकून पळून गेली होती? आय नो आयडिया। तिथं थिएटर पुढे गांडवासारखं लोळतायत, कपडे फाडतायत येड्या भोकात। जर आवलात अशी थिएटर पुढे करताना सापडली का कचकन मुंडी उपटीन हो मी। काही शर्ट बिर्ट फाडून तिथं लोळतायत लेंडक। तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय थिएटरवालेच तिथं अशी माणसं बसवितात जी रडतात फिरतात आणि ह्यांचाच व्हिडिओ काढून पोस्ट करतात। लोक बी जातात तिथं रडायला। मित्रांनो यांना असं करताना पाहून असं फन जापडीला पाहिजे। रट्टे द्या ह्यांच्या आयला ह्यांच्या। हे असले पिक्चर पाहू नका, बसताल येडे होऊन जीप टाकल कचकन पिळून, बसताल बॉम्बा मारत रडत शिंबूड पुशीत, बसताल बॉम्बा मारीत। सैयारा तू तो भाई रुक जा, ये क्या कर रहा है भाई? सैयारा कुणी बायकोला मिठी मार, कुणी मित्राच्या खुशीत शिर आणि कोण बेशुद्धच पडतंय। मित्रांनो यांना असं करताना पाहून असं फन जापडीला पाहिजे। कुणी काही लोक बायकोला कोणी बायकोला मिठी मार तर कोणी मित्राच्या कुशीत शिर। आणि मग आपल्याला वाटतंय लोक पिक्चर पाहून रडायला लागलेत म्हणून आपण बी काही तिथं शर्ट बिर्ट फाडून लोळतायत लेंडक। संताप झाला मला। काही शर्ट बिर्ट फाडून तिथं लोळतायत लेंडक, काही शर्ट बिर्ट फाडून तिथं लेंडकासारखं हे तिथं थिएटर पुढे लोळतायत, कपडे हे तिथं थिएटर पुढे एक गांडुळासारखं लोळतायत, कपडे फाडतायत येड्यासारखी। माझ जर आवलात अशी थिएटर पुढे हे लोळतायत तिथं गांडुळासारखं कपडे फाडतायत येड्यासारखी, ती गिटार खाजीत बसतय। ही कोणती युवा पिढी आहे जी पिक्चर बघून रडत? ही कोणची युवा पिढी आहे जी पिक्चर बडीच चित्रपटानंतर आपण इथं जख मारतोय, पर्यावरण वाचवतो, कशासाठी? ही लोक जी पिक्चर पाहून गांडुळासारखं लोळतायत त्यासाठी। आपण इथं जख मारतोय, पर्यावरण वाचवतोय, पिसाळीत लोक तर कोणतरी कपडे फाडतय। आणि एक आहे मी ज्याला रडायचं म्हणलं तरी रडायला येत नाही।